भारतीय अर्थव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेमधील सर्वोच्च नाव ज्यांच्या संकल्पनेतून या भारताची राज्यघटना साकारली गेली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज देशभरात बाबासाहेबांच्या 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे। दादरमध्ये चैत्यभूमीवर मोठी गर्दी पाहायला मिळते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा चैत्यभूमीवर जातील आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतील। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मयुरेश आता आपल्या सोबत आहेत। मयुरेश, देशभरातून आज आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात, काय तयारी आणि काय वातावरण आता तिथे बघायला मिळतंय? नक्कीच सौरभ, आपण जर बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे भीम अनुयायी आहेत ते ह्या ठिकाणी येत असतात। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं मोठ्या प्रमाणात अशी जय्यत तयारी ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अशोक स्तंभ जर आपण बघितलं फुलांनी ह्या ठिकाणी सजवलेला आहे। त्या ठिकाणी जर बघितलं पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील ह्या ठिकाणी लावण्यात आला आहे। भीम अनुयायी ह्या ठिकाणी येत असतात आणि अभिवादन करत असतात आणि त्यांच्यासाठी अनेक उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या आहेत। तसंच आपण जर बाजूला जर बघितलं पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री या ठिकाणी आता थोड्याच वेळात दाखल होणार। सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी येणार आहेत। मात्र या ठिकाणी आता महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी आहेत ते आता या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली आणि जय्यत अशी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी जर बघितलं फुलांनी संपूर्ण जो परिसर आहे, अशोक स्तंभ आहे, तो देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजवला आहे। आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील। त्यानंतर सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी येतील आणि त्यानंतर या ठिकाणी चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर या ठिकाणी अभिवादन करतील। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल। तर चैत्यभूमीवर आता आंबेडकर अनुयायांची गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी काही वेळातच तिथं मुख्यमंत्री सुद्धा दाखल होणार आहेत।